वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळाले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात शिवसेना महिला आघाडीच्या वतीने नारी शक्ती वंदन विधेयकाला विरोध करण्याच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि आमदार डॉक्टर मनीषा कायंदे तसेच वर्धा लोकसभा संपर्क प्रमुख राजजी दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली हा निषेध नोंदवण्यात आला। महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख शुभांगी ठमेकर यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत विरोधकांवर टीका केली। शुभांगीताईंनी आपल्या भाषणात सांगितले की नारी शक्ती वंदन विधेयकाला विरोध करून महिला सशक्तीकरणाला खच्चा करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप त्यांनी विरोधकांवर केला। या आंदोलनात अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यात श्रीकांत मिरापूरकर, अमित गावंडे यांच्यासह महिला आघाडीच्या अनेक कार्यकर्त्यांचा सहभाग दिसून आला। एकूणच या आंदोलनामुळे हिंगणघाटमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले असून नारी शक्तीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाची मालिका सुरू आहे। 33% महिलांना आरक्षण मिळणार होते, ही सुवर्ण संधी होती आणि हे आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी साहेब हे यांचं स्वप्न नव्हे, पूर्ण देशाच्या विकासासाठी, पूर्ण महिलांच्या स्वप्नासाठी त्याने हे संसदेत हे विधान मांडले होते आणि महिलांच्या हक्कासाठी त्यांनी हे आरक्षण 33% महिलांसाठी संसदेमध्ये हे विधिनियम मांडले होते। पण काँग्रेस, इंडियन आघाडीने याचा विरोध केला आणि हा विरोध आम्ही सर्व महिला हा खपून घेणार नाही। हा नारी जातीचा अपमान झाला आहे आणि हा नारी जातीचा अपमान आम्ही सहन करणार नाही। महिलांना संसदेमध्ये स्थान मिळालं असतं, केव्हा मिळणार हे स्थान? आज यासाठी आम्ही हे सर्व हे आंदोलन आम्ही करणार आहे। आम्ही चूप बसणार नाही आहे। राहुल गांधीला आम्ही धडा नक्की शिकू। पक्षाचे मुख्य नेते तसेच उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी अधिनियम हे संसदेत लागू न झाल्याबद्दल याचा निषेध केला आहे आणि आम्ही सर्व महिला आघाडी पण याचा निषेध करतो आहे। आणि आम्ही जे शिंदे साहेबांनी सदैव महिला आघाडीला हक्क दिला आहे, त्यांना मान सन्मान दिला आहे, सर्व दिला आणि आम्ही त्यांच्या पाठीशी आहे। त्याच्यामुळे पूर्ण महिला आघाडी आम्ही त्यांच्यासोबत आहे आणि पूर्ण महाराष्ट्रात हे आंदोलन होत आहे, याचा निषेध केला जात आहे आणि आम्ही पण आज इथे आलो। महाराष्ट्र 24 करिता संतोष देशमुख, वर्धा।